साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स म्हणून पाहण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो सीएनजी यासह विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून उद्योगांची आर्थिक व्यवहार्यता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल, असं प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केलंय. साखर उद्योग हे एक मोठे कुटुंब असून या उद्योगाच्या प्रगतीमध्ये डीएसटीए चे तंत्रज्ञान संशोधन आणि मार्गदर्शन करण्यात महत्वाचे योगदान राहिले आहे, असं पाटील यांनी नमूद केलं. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनात तसेच साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल JW मॅरियट मध्ये आयोजित कार्यक्रमावेळी माजी मंत्री राजेश टोपे व दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते, माजी IAS अधिकारी डॉक्टर शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, दी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष BB ठोंबरे, दी साऊथ इंडियन शुगर केन अँड शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष RV कुंभार, DSTA चे अध्यक्ष सोहन शिरगावकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष HD बोखारे, गुजरात उपाध्यक्ष मानसिंग पटेल, कर्नाटक उपाध्यक्ष CG माने, SS इंजिनियर्सचे चेअरमन SB भड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, कृष्णा समूहाचे प्रमुख डॉक्टर सुरेश भोसले आदी उपस्थित होते. अधिवेशनात साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव करण्यात आला. साखर उद्योगांसमोर सध्या बाजारातील चढउतार, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि सातत्याने वाढणारी किंमत स्पर्धा ही प्रमुख आव्हाने आहेत. पूर्वी साखर कारखाने 6 महिने चालत होते, त्यानंतर गाळपाचाही कालावधी 90 ते 100 दिवसांचा आला आणि आता अनेक कारखाने केवळ 3 महिन्यांच्या हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता कमी होत आहे. जगातील अनेक देशातील साखर उद्योग वेगाने आधुनिक होत असताना भारतीय साखर उद्योगानेही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे असल्याचं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलंय. प्रास्ताविकात सोहन शिरगावकर म्हणाले, साखर उद्योगातील तांत्रिक प्रगती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये DSTA महत्वाची भूमिका आहे. साखर कारखान्यांसमोरील तांत्रिक व औद्योगिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी तसेच देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीची माहिती उद्योगातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी DSTA सातत्याने कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता फक्त ऊस हा बेस आहेच, त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. पण या ऊसातून ऊस फक्त साखरेसाठी नाही, तर हा मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स म्हणून आपल्याला आता त्याची ओळख पटायला लागली आहे. इथेनॉल आहे, वीज आहे, बायोगॅस आहे, बायो CNG आहे, नवीन नवीन व्हॅल्यू ॲडेड केमिकल्स यापासून आता पुढे येतील असं चित्र संशोधकांनी आम्हा सर्वांच्या पुढे हळूहळू ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर नवं टेक्नॉलॉजीचं युग मागच्या 5-10 वर्षात एवढं वेगानं पुढं जात आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना नवी आव्हानं देखील तोंड द्यावी लागत आहेत. क्लायमेट चेंजचं आव्हान आहे, आपल्या मार्केटमधलं फ्लक्च्युएशन आपल्याला सतत त्याला तोंड द्यावं लागतं आणि ग्राहकांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या आणि बदलत्या सतत राहिलेल्या आहेत. आज सतत वाढणारी किंमत आणि वाढणाऱ्या किमतीबरोबर जगात कॉम्पिटिटिव्ह राहण्याची गरज, या दोन गोष्टी आज आपल्या सर्वांच्या समोर फार मोठ्या चॅलेंजिंग आहेत असं माझं मत आहे. यावर्षी बऱ्याच ठिकाणचे कारखाने 90-100 दिवस चालले, म्हणजे आपली वायबिलिटी कमी झाली असं मी मानतो. एक काळ असा होता की 160 दिवस 180 दिवस काही वेळा कारखाने चाललेले आम्ही आमच्या तरुणपणात बघितलेले आहेत. त्यामुळं 6-6 महिने कारखाने भारतात चालायचे. आज तेच कारखाने 3 महिने चालताना मुश्किलीनं आपल्याला अवघड वाटायला लागले. कमी दिवस कारखाने चालणं कशामुळं, याची कारणं तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत की त्या खोलात जात नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जगाच्या तुलनेनं वायबिलिटी आपली कमी व्हायला लागलेली आणि त्यामुळं जगातले काही कारखाने जे फार मोठ्या क्षमतेनं त्यांच्या देशात काम करतात, त्यांची किंमत ही आपल्यापेक्षा स्वस्त असू शकते आणि त्यामुळं
हे फार मोठं चॅलेंज ग्लोबली आपल्या सर्वांच्या समोर आहे असं मला वाटतं.